हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही बाहेर बसलो होतो. मुलं छोटी खेळत होती त्याच्यामुळं त्यांना लक्ष देत बसलो होतं. तर 1 सेकंदाच्या आतमध्ये हे असं वातावरण झालं आणि खूप छान असं वेदर झालं होतं. काय सांगायचं तुम्हाला, तुमच्या इकडे पण झालं असेल. तर खूप जोराचं वादळही चालू होतं आणि स्कायचा कलर असा चेंज झाला ना, खूप खूप डिफरंट कलर स्कायमध्ये यायला लागले होते आणि असं सगळं भारी वातावरण पाहून मनही प्रसन्न झालं होतं आणि हिरवगार झालेलं शेतही खूप हलायला लागलं होतं. तर इथले शेताचा हा व्ह्यू होता. तर खूप छान दिसत होता वादळ असल्यामुळे. खूपच मस्त वाटत होतं आणि वातावरण बाहेरचंही खूप छान वाटत होतं. तर पहा, आणि ह्याचा जो टॉवर आहे ना, तो मूवीज नाही का 2.0 अक्षय कुमारचा, तर त्या टॉवरच्या त्या मूवीच्या आठवणी या टॉवरला पाहून. आणि आता शांत वातावरण झाल्यानंतर एकदम असं भारी स्कायचा कलर आला होता आणि ही पुढची 2 नारळाची झाडं, त्यात प्लस चिक्कूचं आणि आंब्याची झाडं, हे 2 चिक्कूची झाडं, नारळापाशी आंब्याचं झाडं, खूपच छान असं दिसत होतं आणि खूपच म्हणजे खूपच भारी दिसत होतं. असं वातावरणात बसायला खूप छान वाटतं, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तर नमस्कार, मी किरण. वेलकम टू माय ब्लॉग. तर या व्हिडिओमध्ये आपण आता स्टार्ट करूया. हे वातावरण आजचं आहे आणि खूप छान दिसत आहे. तुमच्याकडचं पण वातावरण कसं आहे आणि कसा व्ह्यू आहे शेअर करत जा यूट्यूबला. तर चला आता आपण स्टार्ट करूया. तर आज हे वातावरण पाहून झाल्यानंतर आम्ही घरात आलो. बाहेर पाऊस चालू होता आणि पिल्लूला बुक दिली होती स्कूलमधनं, जे की आम्ही पाहत होतो. स्कूलमधून हे पण सांगितलं होतं की तुम्ही यांना कवर लावा. तर इथे वेगवेगळी खूप बुक्स दिली आहेत. तर खूप टफ सिलेबस आहे हा, LKGचा सिलेबस आहे तरीसुद्धा. आणि या बुकला आम्हाला आता लावायचे होते कवर. तर हे बुक मी असा व्हिडिओ बनवून घेतला कारण मला त्याची रील्स बनवायची होती. तर आम्ही हे स्टेपलर आणि ट्रान्सपरंट कवर आणले. त्याच्यानंतर आम्ही हा ट्राय करत होतो दोघंजणं की बुकला कवर लावायचा. आम्ही ट्राय केलं. एक कवर आमचा वेस्टेज गेलं कारण ते आम्हाला जमलं नाही. आम्ही दुसरं ट्राय केलं, तेही वेस्टेज जाणारच होतं, पण बघू म्हणलं परत ट्राय करावं. तर हे काय होतं, ट्रान्सपरंट जे कवर आहेत ना, त्याची घडी जी आहे ते लवकर फोल्ड होत नाही आणि त्यामुळे ते काय होतं, पटकन लागत नाही. तर मग आम्ही ते काम उद्यावर पेंडिंग ठेवलं आणि ही पण त्यात मध्ये करत होती. त्याच्यामुळे म्हटलं आता ही ज्यावेळेस झोपेल त्यावेळेसच बुकला कवर सगळी लावून घ्यावीत. तर हिचं हे मध्ये असं बडबड करणं चालू होतं. त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती, जेवण बनवायचं होतं आणि मग आता जेवणात काय बनवायचं, तर आम्ही बेसन बनवायचं ठरवलं. तर बेसनासाठी कांदा कापून घेतला, तेल टाकलं आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आणला बाहेरनं. कढीपत्ता दारातच आहे त्याच्यामुळे घेऊन आले आणि इथे मिरच्याही चिरून घेतल्या. तर आम्ही मिरच्या प्लेटमध्येच का चिरल्या, कारण ते प्लेटसाठी कुठं कटिंगचं पॅड घेऊन त्याच्यावर परत मिरच्या चिरायचा आणि ते धुवायचं. एक भांडं वाचवायसाठी आम्ही परत इथे एक मिरच्या प्लेटमध्येच कापून घेतल्या. आणि आता फोडणी देऊन घेऊयात. तर आपण इथं बेसन करणार आहोत. तर पिठलं भाकरी त्याला म्हणतात, खूप छान लागते, सर्वांनाही आवडती. बेसिक जेवण आहे सर्वांचं हे. तर जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची घालून घेणार आहोत. तर मिरची घालून, आधी मिरची घातली तर पटकन भाजली जाते आणि कांदा आधी टाकला तर मिरची पटकन भाजली जात नाही. तर त्यासाठी मिरची आधी भाजली आणि त्यानंतर कांदा टाकला आणि आता हे बारीक गॅस करून ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आणि मिरची भाजून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आम्ही बेसन करतो. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बेसन करता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर कांदा ब्राऊन झाला आणि आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत. 1 चमचा खूप होईल, अर्धा चमचा हळद टाकणार आहोत.
आणि मस्तपैकी परत परतायचं आहे. त्यानंतर इथे मी पाणी ओतलं आहे. गरम पाणी काही केलं नाही, गार पाणी आहे तेच मी पाणी ओतलं आहे. जेवढं तुम्हाला बेसन हवं असेल किंवा पिठलं हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये टाकून घ्या. तर असं आम्ही पाणी पाणी टाकल्यानंतर उकळी फुटली आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आणि ही बेसन करायची पद्धत एकदम जुनी आहे. आजकाल नवीन पद्धत काय आहे की तुम्ही प्लेटमध्ये बेसन घ्या, त्यात थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घ्या आणि त्यानंतर ते मिक्स झालेली पेस्ट तुम्ही उकळत्या पाण्यात जी बेसनाला फोडणी दिली त्यात टाकायची. तर त्यामुळे काय होतं, तुमच्या जे गाठी आहेत त्या होत नाहीत. तर मग असं आम्हाला जमतं, मग आम्ही असंच करतो, त्या पद्धतीने करत नाही. आणि जास्त छान हे या पद्धतीने लागतं, डायरेक्टली पीठ टाकून. आणि आता नंतर पळीने आपण हे जे गाठी होतात बेसनाच्या त्यानंतर फोडून घ्यायच्या आहेत. तर बेसन मस्तपैकी रेडी झालेला आहे. आणि आता इथे कोथिंबीर टाकायची आहे. तर तो काय शॉर्ट आला नाही व्हिडिओमध्ये, तर जाऊ द्या. तर कोथिंबीर आम्ही इथे टाकलेली आहे. त्यानंतर भाकरी तयार करायला घेतलेली आहे. भाकरीचं पीठ मळलेलं आहे. आणि पीठ मळताना हे जे पीठ तयार होतं ना ते खूप जास्त मळून घ्यायचं घट्ट, कारण भाकरी नंतर व्यवस्थित अशी येते आणि फुगते. तर इथं भाकरी तयार करायला घेतलेली आहेत. तर आम्ही काय करतो, संध्याकाळच्या भाकरी करतो, कारण भाकरी गरम गरम खायला छान लागतात. आणि चपाती कसं सकाळचं जरी केलं तरी चपात्या जास्त वेळपर्यंत गरम राहू शकतात. त्यामुळे सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरी आणि एकच टाईम ठेवलेला आहे. म्हणजे एकाला भाकरी लागते एकाला चपाती, असं काही केलेलं नाही. जे केले एकदा संध्याकाळी जर सगळ्यांना भाकरी केली तर भाकरीच खायची आणि सकाळी चपाती केली तर चपातीच खायची. त्यामुळे काय होतं, स्वयंपाक इझी होतो आणि दुसरी कामं करायलाही टाईम मिळतो. तवा तापला होता त्याच्यामुळे तव्यावर भाकरी टाकून घेतली. आणि आता ही भाकरी मस्तपैकी पाणी लावून घ्यायचं त्याला. पाणी लावून झालं की लगेच त्याला उलटायचं आहे आणि मग भाजून द्यायचे आहे बॅक साईडनी. तर छान अशी भाकरी फुगत आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता खूप छान अशी भाकरी फुगलेली आहे माझी. तर बेसनसोबत भाकरी खायला खूप छान लागते, त्यासोबत कांदा. तर आम्ही काय करतो, संध्याकाळच्या भाकरी करतो आणि सकाळच्या चपात्या करतो, कारण भाकरी गरम गरम खायला लवकर मिळतात, म्हणजे गार पडत नाही जास्त. आणि चपाती कसं 1-2 तास चपाती डब्यामध्ये गरम राहू शकते, तसं भाकरी लगेचही गार होतात. तर भाकरी सगळ्या करून घेतलेल्या आहेत. तर आम्ही अशी छान भाकरी झालेली आहेत. आणि स्वयंपाक सगळा झाला होता त्यामुळे बाहेर गेलो. आणि बाहेर गेल्यानंतर फुलं झाडाला आली होती, त्या फुलं काढण्याचं काही मोह आवरलं नाही, त्यामुळे पटकन व्हिडिओ काढून घेतला. आणि त्यानंतर आम्ही काय केलं की वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहिली, पण आम्हाला काही ती आवडली नाही. नंतर घरात आलो आणि संध्याकाळी खूप मोठा जोराचा पाऊस आला. पाऊस कोणत्या अँगलने पडत होता हा समजलाच नाही, डायरेक्टली स्लॅटिंग लाईनमध्येच पडत होता. तर खूप छान असा पाऊस पडत होता, खूप वादळी होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.